मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला संजय राऊतांनी उत्तर दिले। पवारांनी एक्सवर म्हटलेलं वाय समजायचं, जर पवार जेव्हा एक्स म्हणतात तेव्हा त्याला वाय समजायचं असं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं आणि याच टीकेला तर संजय राऊतांनी उत्तर दिलं। राज्यावर प्रेम करणारा प्रत्येक जण हा अस्वस्थ असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। आपल्याला माहिती आहे पवार साहेब कशा करता प्रसिद्ध आहेत। पवार साहेबांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं, याकरताच पवार साहेब प्रसिद्ध आहेत। त्याच्यामुळे मोठे नेते आहेत, त्यांच्यावर अधिक काय बोलू। चला, देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते म्हणतात शरद पवारांचं हे विधान म्हणजे एक्स ला वाय, वाय ला एक्स सारखं असं असतं। मग मोदी काय करतायत, अमित शहा काय करतायत? राष्ट्रवादावरती प्रवचनं झोडायची आणि पाकिस्तान बरोबर क्रिकेटचे सामने खेळायचे। हे भारताची एक्स वाय झेडच आहे ना केलेली त्यांनी। मी दुसरा शब्द वापरणार नाही। भारताच्या राष्ट्रभक्तीची, हिंदुत्वाची त्याने एक्स वाय झेडच केलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी ह्याच्यावर जरा बोललं तर बरं होईल। शरद पवारांसारखं नेतृत्व महाराष्ट्रात आहे यशवंतराव चव्हाणांनंतर। तुमच्यात असे फुलेजंग पर्सनॅलिटी निर्माण झाल्या नाहीत, ही तुमची पोटदुखी आहे। बघा, एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे। माननीय मुख्यमंत्र्यांचं ते मत असेल, पण एक गोष्ट ते मान्य करतात ना की प्रॉब्लेम तर आहे। म्हणजे एक हा खूप गांभीर्याने घेण्यासारखा विषय आहे की आज जी परिस्थिती राज्यात आपण बघतोय ती चिंताजनक आहे का काय? आणि हे फक्त मी म्हणत नाहीये,